आपल्या महाराष्ट्रामध्ये जुन्या डिशेस किंवा जुन्या भाकरीची चव किंवा जुन्या नाचणीची भाकर असू दे किंवा तांदळाची भाकर असू दे याच्याबरोबर चांगल्या भाज्या किंवा आपलं शरीर या चांगल्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणामधून चांगलं शरीर राहावं याच्यासाठी आपला इथला शेतकरी हा नेहमीच प्रयत्न करत असतो. परंतु त्यांच्या शेतकऱ्यांचं खाणं आणि श्रीमंतांचं खाणं हे वेगवेगळं असू शकतं. परंतु याच्यामध्ये जर का आपल्या जुन्या माणसांचं जर का खाणं जर का बोललं तर ते म्हणजे शाकाहारी किंवा मांसाहारीमधून एक विशिष्ट त्यांचं खाणं असायचं आणि ते खाणं आज काही आपल्या पिढीमधली लोक हे फॉलो सुद्धा करतात. त्याच्यापैकीच जर का बोललं तर चिकन असू दे, मटन असू दे, परंतु या चिकन मटन बरोबरच बाहेर देशातून आपल्या देशात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या नवतरुण पिढीला लागणारा पिझ्झा बर्गर याची लागलेली सवय त्याच्यामुळे काहींदा या मागच्या खाण्याकडे किंवा या मागच्या पूर्वजांनी आपल्या खाण्यामध्ये ज्या काही गोष्टी आणल्या त्या आत्ता आपल्या कुटुंबामध्ये ह्या चालू राहतील की नाही याच्यावरती सुद्धा संशय येतोय. परंतु याच्यामध्ये जर का नॉनव्हेज जर का बोललं तर आमच्या महाराष्ट्राचा हा आवडीचा विषय. इथे 50% लोक ही शाकाहारी खातात तर 50% लोक ही मांसाहारी सुद्धा आहेत. याच्यामध्ये जर का मांसाहारी लोकांचा जर का विचार करायचा जर का म्हटला तर त्याच्यापैकी चिकन मटन आणि याच्यापेक्षा जर का भारी जर का बोललं तर म्हणजे तो गावठी कोंबडा. महाराष्ट्रामध्ये आपल्या गावठी कोंबडा बोलला की जिभेला प्रत्येकाच्या पाणी सुटतंच. 4 मित्रांची पार्टी असली की आज बाकी चिकन मटन नको, आता आपण गावठी कोंबडा हा झालाच पाहिजे. एखाद्याचं समजा जर का नवीन लग्न झालंय तर 2-3 वर्ष त्याला त्याच्या गावातून सासूरवाडीला मुलगा चाललाय म्हणजे त्याचे मित्र किंवा त्याचे शेजारी बोलतातच की सासूरवाडीला चाललाय म्हणजे तुला आज गावठी कोंबड्याची चक्क मेजवानी मिळणार. महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी ठिकाणी किंवा कितीतरी हॉटेल्स हे गावठी कोंबड्याचे असून आत्ता सध्या पिझ्झा आणि बर्गरला इथल्या नवतरुण पिढीने पसंती जरी दिली तरी आमच्या पूर्वजांपासून किंवा परंपरागत ज्या काही गोष्टी आमच्या शरीरासाठी चांगल्या असतील त्याच्यासाठी लोक किंवा चांगलं खाण्यासाठी लोक क्वांटिटी न बघता क्वालिटीकडे लक्ष सुद्धा देतात. याच गावठी कोंबड्याबद्दल जर का सांगायचं झालं तर मग त्याच्याबरोबर कोणती भाकर असू दे किंवा घावणे असू दे किंवा पुऱ्या असू दे, पाहुणा म्हटला की गावठी कोंबडा हा जुन्या काळी यायचाच. तीच आत्तासुद्धा परिस्थिती काही वर्गामध्ये किंवा काही घरांमध्ये आहे सुद्धा. याच वाढत्या गावठी कोंबड्याची क्रेज ही सध्या जुन्या लोकांना आहेच, परंतु आता नवतरुण पिढीने जरी या गावठी कोंबड्याला पसंती जरी दिली नसेल तरी सुद्धा जुनी पिढी किंवा आत्ता जुन्या पिढीकडून काही याच चांगल्या गोष्टींची माहिती ही नवतरुण पिढी घेऊन असं काहीतरी खाण्याचा प्रयत्न करते. काही काळानुसार आलेला चिकन किंवा पूर्व जात असणारे आमच्याकडे शेली किंवा बकरी व्यवसायाचे धंदे त्याच्यामधून चांगलं काहीतरी किंवा मटण जास्त खाऊन जर का शरीरातलं जर का कॅरेस्ट्रॉल वाढत जर का असेल किंवा फायटर बॉयलर अशा प्रकारच्या कोंबड्या खाऊन जर का माणसाचं शरीर जर का कमकुवत जर का होत जर का असेल तर नक्कीच गावठी कोंबडा हा शरीरासाठी चांगलाच. आणि याच गावठी कोंबड्या किंवा या गावठी कोंबड्याचं स्तुती करण्यासाठी येथे मी बोलत नाही, परंतु गावठी कोंबडा म्हटला की जिभेवरती पाणी हे येतच. धन्यवाद.